दरम्यान अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे। आगामी काळामध्ये एनसीपीला चांगली मंत्रिपदं मिळतील असंही ते म्हणतात। अर्थ खात्यासह 8 ते 10 खाती मिळवण्याचे प्रयत्न असल्याचं मिटकरींनी सांगितलेलं आहे। तर अजित पवारांची राष्ट्रवादी हे महायुतीमध्ये सामील झालेली होती। सव्वा वर्षापूर्वी त्यावेळेला अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली होती आणि आता जेव्हा बहुमत मिळालेलं आहे त्याच्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे राष्ट्रवादी। 41 आमदार निवडून आले आहेत आणि जेव्हा चर्चा सुरू आहेत खाते वाटपाविषयी त्यावेळेला अजित पवार हे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल मिटकरी यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे अजित पवारांचा उपमुख्यमंत्री पदाचा एक प्रकारे रेकॉर्ड म्हणावा लागेल। बऱ्याच वेळा ते 5 ते 6 वेळा आतापर्यंत उपमुख्यमंत्री झाले आहेत आणि आता पुन्हा एकदा ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणतात। दरम्यान आगामी काळामध्ये एनसीपीला चांगली मंत्रिपदं मिळतील आणि अर्थ खात्यासह 8 ते 10 खाती मिळवण्याचे प्रयत्न असल्याचं मिटकरी म्हणतात। सर्व पक्ष देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत अत्यंत आग्रही आहेत। त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवावं आणि म्हणून एकंदरीत जर तुम्ही दादांची किंवा दादांसोबत अमित शहाजी, जे.पी. नड्डा यांची बॉडी लँग्वेज जर तुम्ही बघितली असेल तर ती नक्कीच राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षाच्या पुढील भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे। तर आला प्रश्न इनसाइड स्टोरीचा, तर काही खाती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असावी आणि हे पक्षश्रेष्ठींना भारतीय जनता पार्टीच्या पण वाटणं साहजिक आहे। त्यामध्ये अर्थ खातं असेल, महिला बाल विकास खातं असेल, सहकार खातं असेल, कृषी खातं असेल, असे महत्वाची खाती 8 ते 10 खाती राष्ट्रवादीकडे असावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।